नारली पूर्णिमा कोंकण क्षेत्र में बड़े उत्साह से मनाई जाती है। 2 महीने से बंद मछली पकड़ने का काम इस दिन फिर शुरू होता है। समुद्र तट पर खड़ी नावों को रंग रोगन कर सजाया जाता है और उनकी पूजा की जाती है। कोली समुदाय दरिया में नारियल अर्पित कर समुद्र की कृपा की कामना करते हैं। पूजा के बाद नावों को समुद्र में उतारा जाता है। यह दिन उनके लिए दिवाली की सुबह जितना ही खास और शुभ माना जाता है। झाल्यानंतर सर्वजण म्हणजे एक आमचा समाज अध्यक्ष असतं, त्यांच्या ओटीवरनं आमचा मानाच्या नारळाची पूजा करून तिथून आमची मिरवणूक निघते आणि मग ती समुद्रामध्ये तिथे गेल्यानंतर आम्ही तिथे नाच गाणं वगैरे करून त्याच्यानंतर पूजा अर्चा करून आरती करून समुद्रामध्ये नारळ विसर्जन करतो। आणि विसर्जन करत असताना त्या दर्याराजाला आम्ही आमचं एकच मागणं सांगत असतो की इथून पुढे तू आता जरा 2 पावलं मागे जा, शांत हो आणि आम्हाला मासेमारी करायला एक आधार दे, जेणेकरून आमची रोजीरोटी कायमची चालू राहील आणि जेणेकरून आमचे सर्व गोरगरीब जनता आहे ती त्या मासेमारीवरती स्वतःचा उदरनिर्वाह चालवत राहील। कारण कसं आहे, आमची काय दुसरी शेती नाही, समुद्रातली मच्छी हीच आमची शेती असते। आणि काही लोक आम्हाला बोलतात की ह्यांची मच्छी म्हटल्यानंतर अंगाला वास मारल्यानंतर काही लोक शी थू करतात, पण आम्ही असं समजतो की हीच आपली रोजीरोटी आहे आणि त्याच ह्याच्यावरती आम्ही सर्व आमचा जीवन निर्वाह चालत असतो, जीवन जगत असतो। त्याच्यानंतर आम्ही असं समजतो की बाबा हा आपला पापाचा धंदा नाही, तर हा आपल्या बापाचा धंदा आहे आणि समुद्र हा आमचा बाप आहे। आणि एक जशी आपण आईवडिलांची पूजा करतो तशी त्या आम्ही बापाची पूजा करतो आणि त्याला मागणं मागत असतो की आम्हाला इथून पुढे शांत होऊन भरभरून मच्छी येऊ दे, आणि तसं तो आमचं मागणं स्वीकार करतो।